आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेड्यातील सौ सलिताबेन अशोकलाल शाह यांच्या मृत्यूनंतर देहदान। सौ शाह यांचा देह हिरे मेडिकल कॉलेजला सुपूर्द। शहरातील रथ गल्ली येथील रहिवासी सौ सलिताबेन अशोकलाल शाह यांचे 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता रथ गल्ली शिंदखेडा येथे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले। त्यांनी मृत्यूनंतर समाजोपयोगी ठरण्याचा अमूल्य आदर्श ठेवला आहे। त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी त्यांचे पार्थिव शरीर धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात देहदानासाठी सुपूर्द केले। देहदान स्वीकृती कार्यक्रम धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला। यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता विभागातील शरीर रचना शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बशीर खान, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रमोद पाटील, रमेश केदारे, संजय सोनवणे आणि प्राध्यापक डॉक्टर तसेच शाह कुटुंबातील प्रत्येक सदस्य नातेवाईक उपस्थित होते। कैलासवासी सौ सलिताबेन यांच्या मृत्यू पश्चात पती, 2 मुलं, 2 मुली, सुना, जावई, नातवंड असा परिवार आहे। कैलासवासी सौ सलिताबेन ह्या शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे माजी अध्यक्ष अशोकभाई शाह यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह प्राध्यापक परेश शाह आणि प्राध्यापक व्रजेश शाह यांच्या त्या आई होत्या। संपूर्ण कुटुंब सामाजिक कार्यात अग्रेसर असून मृतक शाह यांची वापी स्थित मोठी मुलगी प्रतिभा शाह यांनी वयाच्या 58व्या वर्षी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर शोध निबंध सादर करून डायरेक्ट पदवी मिळवली आहे। डॉक्टर शेख यांनी सांगितले की एका देहदानातून भविष्यातील शेकडो डॉक्टर घडतात, त्यामुळे समाजातील आयुष्यभर उपयोगी ठरलेली व्यक्ती मृत्यूनंतरही शाश्वत ठरते। सौ शाह यांच्या कुटुंबियांनी भावना व्यक्त करताना सांगितले की जिवंतपणी समाजोपयोगी कार्य करणं हे त्यांचं ब्रीद होतं। मृत्यूनंतरही समाजाला उपयोग व्हावा अशी त्यांचीच इच्छा होती। आम्ही फक्त त्यांची इच्छा पूर्ती केली आहे। या घटनेचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे। विविध सामाजिक संस्थांनी शाह कुटुंबांचे अभिनंदन केले। अधिकाधिक लोकांनी अशा उदात्त कार्यासाठी पुढे येऊन समाजासाठी देहदान परंपरा जोपासावी असे आवाहन केले। संपादक यादवराज सावंत, शिंदखेडा माझा। आज माझी आई सलिताबेन अशोकलाल शाह यांचं वयाचं 81व्या वर्षी देहावसान झालेलं आहे आणि आम्ही सगळ्या कुटुंबियांनी देहदानाचा निर्णय घेतला आणि हे एक महत्त्वाचं काम आहे। कुठलेही धार्मिक विधी होणार नाहीयेत आणि या निमित्ताने येणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी त्याचा वापर होईल, असं मृत्यूनंतर पण आपला देह कामात यावा हा त्याच्या मागचा साधा भाग आहे आणि यातनं अनेकांना प्रेरणा घेऊन या पद्धतीने देहदान करण्याचा प्रयत्न करावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो। अशोकभाई शहांच्या कुटुंबियाशी जो अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचा गेल्या 3-4 दशकांपासून संबंध आला, त्यामधनं त्या कुटुंबांनी विवेकाचा विचार आपल्या जगण्यामध्ये घेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला दिसतो आणि त्याचाच प्रचिती आमच्या मावशींच्या आता देहदानाच्या निर्णयामध्ये अशोकभाईंनी आणि परेश आणि सगळ्या कुटुंबियांनी घेतली आहे। याच्याबद्दल त्या सगळ्यांचा बद्दलचा अभिमान वाटतो। पण अशा दुःखद प्रसंगामध्ये विवेकी विचाराने तर्कशुद्ध पद्धतीने निर्णय घेणं, भावनेच्या आहारी न जाता आणि समाजाला उपयोगी पडण्याची भूमिका घेणं हे आदर्शवत आहे आणि अनुकरणीय आहे। त्यामुळे या कुटुंबियांच्या सोबत आम्ही दुःखात सहभागी असताना हा आदर्श आणि याचं अनुकरण समाजातल्या इतरही देखील घटकांनी करावं असं आवाहन करतो आणि देहदान, अवयवदान, रक्तदान ह्या आजच्या काळाची गरज आहे, ती भारतीय आणि जगातल्या सगळ्याच मानवजाती समूहांनी करायला पाहिजे असं आवाहन करतो। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.